श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वीचा बोर्डाचा पेपर हा 1 मार्चला मराठी या विषयाचा आहे. या संदर्भात मी तुम्हाला पूर्ण माहिती या व्हिडिओत देणार आहे. चॅनल नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी तुम्हाला 10वीचे सर्व ऑनलाईन लेक्चर, इम्पॉर्टंट पीडीएफ्स, त्याचप्रमाणे तुमचे सर्व काही अडचणी दूर केल्या जातील, जेणेकरून तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत चांगले यश मिळेल. तर बघूयात पूर्ण अपडेट. तर आज आपण बघणार आहोत की 10वीची मराठी विषयाची बोर्डाची प्रश्नपत्रिका कशी सोडवली जाते. त्याआधी व्हिडिओच्या खाली एक लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा. आत्ताच नाही, व्हिडिओ संपल्यानंतर करा, कारण व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा आहे. तुम्हाला याच्यात भरपूर काही शिकायला भेटणार आहे. तुम्ही आतापर्यंत जरी अभ्यास केला नसेल तरी आता जरी तुम्ही अभ्यास केला तरी या व्हिडिओतून तुम्हाला भरपूर मार्गदर्शन भेटेल आणि तुमचा पेपराचा ताण कमी होईल, हे नक्कीच मी तुम्हाला सांगू शकतो. तर बघा, व्हिडिओच्या खाली लिंक आहे, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल. या ठिकाणी तुम्हाला सेमी इंग्लिश मीडियम, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम असे तिन्ही मीडियमचे IMP प्रश्न भेटले जातील. तर आपलं प्ले स्टोअरला नाना फाउंडेशन ॲप आहे, ते ॲप तुम्ही डाउनलोड करा, जर लिंक ओपन नसेल होत तर. तर आपण बघूयात मराठी 10वीची बोर्डाची प्रश्नपत्रिका कशी असेल आणि ती कशी सोडवायची, त्याचप्रमाणे त्याची काय काळजी घेतली पाहिजे याची पूर्ण माहिती घेऊयात. व्हिडिओ पुढे जाण्याच्या आधी व्हिडिओला एक लाईक करा. मोठ्या मनाचे, मोठ्या हृदयाचे मुलं व्हिडिओला लाईक करतायत, सर्वांनी लाईक करा. धन्यवाद. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला मी 10वीची मराठीची बोर्डाची प्रश्नपत्रिका कशी सोडवली जाते आणि आपण काय काळजी घ्यावी याची पूर्ण माहिती देणार आहे. 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत तुम्ही पहिल्यांदाच बसत आहात. या ठिकाणी तुम्हाला ज्यावेळेस उत्तरपत्रिका दिल्या जातील त्यावेळेस उत्तरपत्रिका सर्व व्यवस्थित चेक करा. कुठे फाटलेली तर नाही, कुठे त्याच्यामध्ये पानं फोल्ड तर नाहीयेत किंवा त्याची सिलाई तरी निघलेली नाही, याची काळजी घ्या. त्यामुळेच उत्तरपत्रिका तुम्हाला अर्ध्या तास अगोदर दिली जाते. प्रश्नपत्रिका तुम्हाला वेळेवर दिली जाईल आणि यावर्षी तुम्हाला 10 मिनिटं अतिरिक्त मिळणार आहेत. या 10 मिनिटांचा देखील कसा वापर करायचा याची पण माहिती देणार आहे. तर सध्या आपण बघूयात मराठी विषयात आपल्याला चांगले मार्क कसे मिळतील, कशा प्रकारे त्याचे पॅराग्राफ सोडवायचे असतात. तर बघा, मराठी विषयामध्ये 2 तुम्हाला गद्य उतारे असतात आणि आणखीन एक पॅराग्राफ असतो, परंतु तो अपठित गद्य असतो, हे लक्षात ठेवा. तर या ठिकाणी बघा, ही प्रश्नपत्रिका आहे, ही पूर्ण मी तुम्हाला अगदी शेवटपर्यंत सोडून दाखवणार आहे, जेणेकरून आपल्याला 80 पैकी 80 मार्क कसे मिळतील, काय केलं पाहिजे याची पूर्ण माहिती देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठिकाणी मराठीची प्रश्नपत्रिका दिसत असेल, ज्यावेळेस तुम्हाला मराठीची प्रश्नपत्रिका मिळेल त्यावेळेस ते तुम्हाला शांत डोक्याने व्यवस्थित वाचायचे आहे आणि हे पॅराग्राफ दिलेले असतील, याला कसं सोडवायचं याची माहिती आपण बघणार आहोत. सर्वप्रथम कधीही पॅराग्राफ सोडवताना तुम्हाला जे काही प्रश्न दिलेले असतील ते प्रश्न आधी वाचायचे, त्यानंतर पॅराग्राफ वाचायचा. याचा फायदा असा होतो की आपल्याला प्रश्न वाचल्यानंतर उत्तर आपण लगेच आपल्याला भेटतात, कारण पॅराग्राफ आपण वाचताना आपल्याला हे शब्द आपल्या डोक्यातून गेलेले असतात, त्यामुळे आपल्याला त्याची उत्तर लगेच भेटतात. ही ट्रिक्स वापरा, स्मार्ट ट्रिक्स आहे. जसं आता इथे पहिला जो प्रश्न आलेला आहे, फणसांच्या कोक्यांचा रंग कोणता. जर तुम्ही पॅराग्राफ व्यवस्थित वाचला तर तुम्हाला इथे कळेल फणसांच्या कोक्यांचा रंग. इथे बघा, इथे हिरवे कोके येतात, म्हणजे त्याचं उत्तर आहे हिरवे, हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे, पायापासून डोकीपर्यंत फळे लादली जातात ते झाड. या 2 जरी ओळी आपण व्यवस्थित वाचल्या तर आपल्याला इथं कळतं की बघा, फळे पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली असतात. मग हे कुठलं फळ आहे तर फणस, इथे पहिलाच शब्द आहे. म्हणजे अशा प्रकारे शांत डोक्याने जर तुम्ही पॅराग्राफ वाचला तरच तुम्हाला त्याची उत्तरे भेटतील. तर तुम्हाला ही लिहायची कशी, ऍक्टिव्हिटी जे प्रश्न आहेत त्याला तुम्ही डायरेक्टली लिहू शकतात, पण माझं एक मत आहे, हा प्रश्न पूर्ण लिहून त्याच्यानंतर पुढे हा ऍक्टिव्हिटी बॉक्स करायचा आहे. तुम्ही हा पेन्सिलने केला, पेनाने केला तरी मार्क भेटणार आहेत. यावर्षी बोर्डाचा नवीन नियम आलेला आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न जो आहे इथे दिसत असेल, चूक की बरोबर आहे विचारलेलं आहे. चैत्रात फणस फुलांनी डवरतो. इथे बघा, चैत्र मासात शोभा झाडावरच्या काही बांधल्या जाणाऱ्या, काही बांधल्या गेलेल्या पक्ष्यांच्या घरट्याने पूर्णत्वाला येते.
म्हणजे फुलांनी डवरतो नाहीये त्याचं उत्तर, म्हणून हे चुकीचं विधान आहे. तुम्हाला असं चूक लिहायचं आहे. त्यानंतर कधी-कधी फणसाचे फळ अर्ध्या मातीत गाडले जाते. तर इथे तुम्ही बघा, कधी-कधी फळ अर्ध्या मातीत गाडले जाते, म्हणजे फणसाचे. तर याचं उत्तर आहे बरोबर. हे पण तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे. अक्षर चांगलं करा आणि ज्यावेळेस तुम्ही हा ॲक्टिव्हिटी बॉक्स करताल, पट्टीचा वापर करा. हाताने जर तुम्ही केलात, तर कमी जास्त प्रमाण येऊ शकतं. त्यामुळे बॅड इम्प्रेशन पडतं. मराठी विषयात टॉप मिळवणारे जे विद्यार्थी असतात, अर्थात मी पण 10वी मध्ये टॉप केला होता. याच्यात जास्तीत जास्त सुटसुटीतपणा, सुवाच्य लेखन आणि सुंदर त्याचप्रमाणे खाडाखोड नसली पाहिजे, या मुलांना चांगले मार्क मिळतात. त्यानंतर ते स्वमत आहे. तुम्ही अनुभवलेल्या चैत्र महिन्याचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. आता चैत्र म्हटल्यानंतर कुठला महिना तुम्हाला माहित असेल, ज्या महिन्यात गुढीपाडवा येतो. मराठी वर्षाच्या स्वागताकरता सारे सजलेले असतात. गुढीपाडवापासूनच आपले नवीन वर्ष हे सुरू होते. याची तुम्ही पूर्ण वर्णन करू शकता. चैत्र महिन्याचा इथे देखील उल्लेख आहे. याच्यातले थोडंसं कंटेंट वापरू शकता आणि जवळपास हा जो 3 गुणांचा प्रश्न आहे, याच्यासाठी तुम्ही 10 ते 12 ओळी जर लिहिल्या, मोजक्या शब्दात मांडल्या, तर तुम्हाला त्याचे चांगले मार्क मिळू शकतात. भरपूर मुलं स्वमत हे 2 ते 3 ओळी लिहितात. त्याच्यामुळे त्यांना 1 किंवा अर्धा मार्क भेटतो. तर तुम्ही याचं जास्तीत जास्त स्वमत लिहिणं गरजेचं आहे. 3 मार्क आहेत त्याला. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे इथे दिसत असेल आपल्याला, पुढचा जो पॅराग्राफ आहे त्याच्यावर काही अनुसरून सेम प्रश्न आहेत. इथे दिसत असेल तुम्हाला. हा जो आहे सुरुवातीला रुपालीचा आणि सोनालीचं मुळीच पटेना हा पॅराग्राफ आहे. त्याच्यात हा पहिला प्रश्न आहे की रुपाली व सोनाली यांच्या सुरुवातीच्या दिवसांतील एकमेकांशी वागणं कसं होतं? तर पॅराग्राफच्या सुरुवातीलाच तुम्हाला त्याचं उत्तर भेटणार आहे. रुपाली सोनालीवर भयंकर भुकायची आणि सोनाली ही फिसकून अंगावर जायची. अशा प्रकारे त्याचे उत्तर आहेत. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे, झोपताना लहान मुलांसारखं थोपटावी लागणारी कोण आहे? तर तुम्ही पॅराग्राफच्या जर शेवटी बघितलं, तर बघा, सोनालीला मात्र अशी झोप येत नसे. लहान मुलांसारखं तिला थोपटावं लागे. म्हणजे याचं उत्तर आहे सोनाली. त्यानंतर इथे पुढे बघा, फुस करून अंग टाकून झोपी जाणारी. छोटे छोटे उत्तर आहेत, पण व्यवस्थित वाचले पाहिजेत. आपल्या काही काही वेळेस उत्तर डोळ्यासमोर असतात, परंतु आपल्याला दिसत नाहीत, कारण आपण घाबरलेलो असतो. त्यामुळे शांत डोक्याने पॅराग्राफ वाचा पूर्ण. त्याच्या आधी ती प्रश्न वाचा. फुस करून अंग टाकून झोपी जाणारी, याचं उत्तर जे आहे ते रूपा आहे. परंतु इथे लिहिलेलं नाहीये, पण आपल्याला समजलं पाहिजे, कारण दुसरी व्यक्ती रूपाच आहे, कारण सोनालीला थोपटावं लागायचं. तर अशा काही गोष्टी आहेत. त्यानंतर इथं तिसरा जो प्रश्न विचारलेला आहे, प्राण्यांना प्रेमाने वागवले तर तेही माणसाशी प्रेमाने वागतात. याच्यावर तुम्हाला सोमत लिहायचं आहे. याच्यात तुम्ही तुमचं स्वतःचं उदाहरण देखील लिहू शकता. तुमच्या घरामध्ये तुम्ही कुठला प्राणी वगैरे पाळला असेल, कुत्रा असेल, मांजर असेल, काही ठिकाणी तुम्ही माकडं बघितले असतील. आता कुत्र्यांचा किती चांगला उपयोग हा आपल्या सरकार यंत्रणेमध्ये, क्राईम ब्रांचमध्ये देखील केला जातो. किंवा तुमचे काही पर्सनल अनुभव असतील किंवा एखादी मन असेल, प्राणी मात्रांवर दया करा, प्रेम करा. अशी भरपूर उदाहरणं तुम्ही लिहून कमीत कमी 10 ते 12 ओळी लिहा. चांगलं अक्षर काढा आणि स्वमत चांगल्या प्रकारे तुम्ही एक्सप्लेन करू शकता. माणसाप्रमाणे आपण प्राण्यांवर प्रेम केलं तर त्यांच्यामध्ये मया, दया भावना व्यक्त होते. असे काही उदाहरणं असतील, ते पण तुमचं स्वतःचं मत तुम्ही तिथे मांडू शकतात. काही काही मी प्रसंग वाचलेत पुस्तकात, की प्राण्यांचं आणि माणसाचं एवढं नातं घट्ट असतं, की काही प्राणी जर मालिक दिसला नाही तर ते मरतात. जेवण देखील करत नाहीत. एवढं त्यांचं नातं हे घट्ट असतं. कुत्रा हा सर्वात इमानदार, वफादार प्राणी आहे. याची तुम्ही उदाहरणं देऊ शकता. तो आपल्या घराची देखील रखवाली करतो. पुढचा जो प्रश्न आहे तो अपठित गद्य आहे. याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण हा पॅराग्राफ व्यवस्थित वाचायचा आहे. परत एकदा इथे पहिला प्रश्न विचारलेला आहे, आनंदी होण्याचा उपाय कुठला? तर हा स्वामी विवेकानंद यांचा एक पॅराग्राफ दिलेला आहे. आनंदी होण्यासाठी माणसाने काय केलं पाहिजे? तर इथं दिलेलं आहे त्याचं उत्तर बघा. स्वार्थाला मारणे हाच खरा आनंद आहे. उपाय त्याचा, जीवनात चालू असलेल्या प्रत्येकाचा प्रयत्न काय आहे? जीवनात बघा, इथे दिसत असेल तुम्हाला, जीवनात प्रत्येकाचा आनंद होण्यासाठी प्रयत्न चालू आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे,
विवेकानंदांच्या मते आनंदी होण्यासाठी कोणत्या दोन गोष्टी गरजेच्या आहेत? तर इथे लिहिलंय बघा. विवेकानंदांच्या मते अहंकारकरिता आणि स्वार्थ निरपेक्षता या दोन गोष्टी गरजेच्या आहेत. अशा प्रकारे तुम्हाला 3 पॅराग्राफ असतील, 2 तुमच्या धड्यावर असतील आणि एक अनसीन पॅसेज असेल. त्यानंतर पद्य विभाग, कविता, त्या कवितेचे प्रश्न उत्तर कसे सोडवायचे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ भरपूर मोठा होणार आहे, तर बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले धन्यवाद. आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओला बघून चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या मार्काने पास व्हावं, त्याच्या घरी सुख समृद्धी शांती राहावी ही स्वामी चरणी प्रार्थना आहे. पद्य विभाग मध्ये आपल्याला कविता येणार आहे, जसे की ही कविता आलेली आहे. ही व्यवस्थित तुम्हाला रीड करायची आहे. शांत डोक्याने एक एक ओळ व्यवस्थित वाचायचे आहे. पण वाचण्याच्या आधी तुम्हाला मी जी ट्रिक सांगितलेली आहे की पहिलं प्रश्न वाचायचे आहेत. सर्व प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला लगेच त्याची उत्तरं ही भेटणार आहेत. तर तुम्हाला माहिती आहे की जवळपास आपल्या टोटल मराठीमध्ये 20 लेसन्स आहेत. त्याच्यामध्ये पहिल्या भागामध्ये एक गीत आणि एक संत काव्य जे दिलेलं आहे. त्यानंतर प्रत्येक सेशनमध्ये 2-2 कविता आहेत. 8 कविता जवळपास आपल्याला आहेत, एक गीत आणि एक संत काव्य, आणि उर्वरित धडे ही 14 धडे आहेत आणि 4 स्थूल वाचन आहेत. हे सर्वांना माहिती आहे. तर याच्यात ही कवितेचा एक भाग आलेला आहे, त्याची पूर्ण उत्तर आपण बघूयात. तर प्रश्न काय होता बघा, इथे तुम्हाला दिसत असेल, प्रस्तुत कवितेत मिळणारा संदेश काय आहे? तरी बघा, या कवितेमध्ये स्त्री पुरुषांनी पारंपरिक भूमिकेतून बाहेर येऊन एक समान राहिलं पाहिजे हा संदेश आहे. मुलगा खेळत असलेला खेळ कुठला आहे? तर इथे स्पष्ट दिसतंय बघा आपल्याला, चेंडू तो वर उचलतोय आणि त्याला झेलायचा प्रयत्न करतोय. हे बघा इथे दिसत असेल. याच ओळींना सेम टू सेम न देता आपल्या सोप्या भाषेत तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे याच्यात, चौकटी पूर्ण करा. घराच्या झरोक्यातून पाहणारी व्यक्ती कोण आहे? कवयित्री. चेंडूचे कसब दाखवणारा मुलगा चेंडू खेळतोय. त्यानंतर इथे तुम्हाला तिसरा प्रश्न 2 मार्कांसाठी आहे. त्याचा अर्थ आपल्याला स्पष्ट करायचा आहे. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन, खूप उंच उडून चेंडू नेमका झेलतो तो हातात. सोपे अर्थ आहेत. एक मुलगा चेंडू घेतोय, तो वरती फेकतोय आणि त्याला परत झेलतोय. हेच तुम्हाला लिहायचंय. मुलगा चेंडू उंच उडून नेमका हातात आपल्या झेलण्याचा खेळ खेळत आहे, एवढंच तुम्हाला लिहायचं आहे. तुम्हाला 2 पैकी 2 गुण भेटतील. त्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे याच्यात, काव्य सौंदर्य. तू भाजी बनव छानपैकी पाल्याची, ती म्हणते. बघा लक्ष द्या, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील का? ही कविताच सांगितलेली आहे स्त्री पुरुष समानता. या ठिकाणी स्त्री असणारी व्यक्ती सांगते की मी दोन्ही गोष्टी एकाच वेळीच करू शकते, भाजी बनवू शकते आणि चेंडू देखील झेलू शकते. परंतु ती प्रश्न विचारते पुरुषार्थक की तू या 2 गोष्टी एकत्रित करू शकतो का? तर यावेळेस कवित्रीला सांगायचं आहे की याच्यामध्ये स्त्रीचा अभिमान आणि हा स्वाभिमान जागवत आहे. ताराबाई शिंदे यांचा स्त्री पुरुष समानता हा ग्रंथ तुम्हाला माहित असेल, त्याचा देखील तुम्ही इथे रेफरन्स वाचू शकता. स्त्री आणि पुरुष आजच्या युगामध्ये समान असले पाहिजेत, त्यांच्यामध्ये समानता असली पाहिजे. त्यामुळेच हा परखड बोलणारी स्त्री आजच्या युगात असली पाहिजे. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी स्त्री असली पाहिजे. त्याच वेळेस देशाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. अशा प्रकारे छान एक्सप्लेनेशन तुम्हाला करायचं आहे. परंतु यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कवयित्रीचं नाव जे आहे निर्जा आणि त्यांच्या कवितेचं नाव आश्वासक चित्र हे पण लिहायचं आहे, म्हणजे जास्त इम्प्रेशन आपलं वाढतं. स्वच्छ अक्षर आणि शुद्धीत अक्षर पाहिजे, खाडाखोड नसली पाहिजे, हे लक्षात ठेवा. पुढचे जे आपल्याला प्रश्न बघायचे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल, या ठिकाणी खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एक कवितेची कृती सोडवा. 2 कविता दिलेल्या आहेत आपल्याला, उत्तम लक्षण, खोद आणि थोडेसे. उत्तम लक्षण आपल्याला माहिती आहे, हे संत काव्य दिलेलं आहे, संत रामदास. तर लिहायचं आहे आपल्याला. जर यांची कविता तुम्ही सोडत असता तर इथं लिहा. त्याचे कवयित्री कोण आहेत? संत रामदास. कवितेचा विषय काय आहे? आदर्श
व्यक्तींची लक्षणे स्पष्ट करून मानवाने काय करावे किंवा काय करू नये याबाबत त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. कविता जर आपल्याला आवडत असेल तर ती का आवडते आणि नसेल तर का नाही आवडत. उत्तम लक्षण या कवितेत संत रामदास यांनी आपल्या आदर्श तत्वाची संकल्पना स्पष्ट केलेली आहे. मनुष्याने आपल्या जीवनात काय करावे आणि काय करू नये याचे मार्गदर्शन केलेले आहे. हेच मला भरपूर आवडलेले आहे. कारण आजच्या युगात प्रत्येक व्यक्ती नको असलेल्या गोष्टी देखील करत आहे. त्याचप्रमाणे पहिल्या 3 चरणात नये या शब्दांची पुनरावृत्ती होऊन त्यांनी यमक देखील साधलेले आहे. ही कविता खूपच आपल्या जीवनात आदर्श आणि प्रेरणा निर्माण करू शकते. अशा प्रकारचे कॉमन वाक्य देखील तुम्ही वापरून चांगल्या प्रकारे त्याची उत्तरे लिहू शकतात. त्याला 2 मार्क आहेत. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे अत्यंत महत्वाचा, रसग्रहण. 4 मार्कांसाठी. मित्रांनो, आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या खाली एक लिंक आहे त्याच्यावर क्लिक करा. त्या ठिकाणी तुम्हाला रसग्रहण, त्यानंतर स्थूल वाचन याचे आयएमपी प्रश्न, ग्रामरचे आयएमपी प्रश्न, जाहिरात लेखन, पत्र लेखन आणि वैचारिक लेखन याच्यात कुठले आयएमपी प्रश्न असतील, कुठल्या वेळेस विचारले जातील, ते कसे लिहायचे याची माहिती दिलेली आहे. व्हिडिओच्या खाली नक्की लिंक आहे त्याच्यावर क्लिक करा किंवा प्ले स्टोअरला तुम्ही नाना फाउंडेशन सर्च करा. पुढचा जो भाग आहे स्थूल वाचन. आपल्याला माहिती आहे की टोटल हे 4 स्थूल वाचन आहेत. तर मी तुम्हाला रेफरन्ससाठी सांगेल, तुम्ही कुठलेही 2 जर स्थूल वाचन व्यवस्थित केले तर तुमचे हे 6 मार्क कन्फर्म आहेत. काही काही ठिकाणी यावेळेस तुम्हाला इथे एक प्रश्न आलेला आहे, माणुसकी पेरणे काळाची गरज आहे. स्वमत सारखे देखील प्रश्न या विभागात येऊ शकतात. तुम्हाला स्वतःहून ते एक्सप्लेन करावे लागतील. आज जगामध्ये मनुष्य हा आपली माणुसकी हारून बसलेला आहे. तो आपल्या स्वार्थासाठी वाटेल त्या गोष्टी करत आहे. दुसऱ्याच्या मनाचा आधार न करता तो निराधार करत आहे. अशा प्रकारे तुम्ही याची उत्तर लिहू शकता. त्यानंतर इथे दुसरं दिलेलं आहे, येडबंबू डब्बू या गिरिजा कीर यांच्या बाल कादंबऱ्यातील विनोद लिहा. तर बाल साहित्यिका गिरिजा कीर या पाठात लेखिका डॉक्टर विजया वाड यांनी गिरिजा कोर यांच्या बालसाहित्याच्या रसवदाच्या अंगांची ओळख करून दिलेली आहे. तर याचीच तुम्हाला सुरुवातीला ओळख करून द्यावी लागेल, कुठून घेतलेला धडा, कुठले लेखिका आहेत आणि त्यानंतर त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. चांगलं उत्तर जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला चांगले मार्क भेटतील. नंतर इथं आलेलं आहे, स्वाती महाडिक यांनी स्वतःचा निर्धार पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रमाविषयी माहिती तुमच्या शब्दात लिहा. वीरांगना या पाठात महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा भावुक वीरपत्नी ते सज्ज वीरांगना असा धाडसी प्रवास या स्थूल वाचनात आपल्याला भेटत आहे. तर त्याची पूर्ण माहिती तुम्हाला तिथे लिहायची आहे. जवळपास हा 3 मार्कांना प्रश्न आहे. मी परत एकदा सांगेल तर 10 ते 12 ओळी तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. शॉर्ट आन्सर लिहू नका. बरेच मुलं पेपर झाल्यानंतर सांगतात मी संपूर्ण पेपर लिहिला. ज्यावेळेस रिझल्ट येतो त्यावेळेस त्यांना मार्क कमी पडलेले असतात, त्यांची निराशा झालेली असते. त्याचं एकमेव कारण म्हणजे शॉर्ट आन्सर. आम्ही सुद्धा आता बोर्डाच्या कमिटीमध्ये कस्टडीमध्ये काम केलेलं आहे. तर बोर्डामध्ये अपेक्षित डिस्क्रिप्टिव्ह उत्तर ही जास्त असली पाहिजेत. काही वेळेस आपले शब्द चुकतात, त्यामुळे जास्त आपण जर उत्तर लिहिलं त्यावेळेस ती पर्यायवाचक शब्द कव्हर करून घेतात. पुढे जो ग्रामरचा अभ्यास आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. भाषा अभ्यास याच्यामध्ये जो आहे पहिला भाग समास, ते आपल्याला ओळखायच्या जोड्या लावायच्या आहेत. विद्याधन, तर याचं उत्तर येईल कर्मधारण्य, काहीतरी कर्म सांगते. पंचार्थी द्विगु, द्विगुमध्ये तुम्हाला माहिती आहे संख्यांचा समावेश असतो. अत्यंत सोपा प्रश्न आहे आणि हे जे पण काही प्रश्न आहेत ऑब्जेक्टिव्ह टाईप पूर्णच्या पूर्ण लिहायचे. तुम्हाला सांगितलं एक लिहा म्हणून एक नका लिहू, सर्वच लिहून टाका. याला जास्त वेळ पण लागत नाही. शब्दसिद्धीमध्ये बघा, प्रत्यय घटित शब्द, उपसर्ग घटित शब्द, अभ्यस्त शब्द. तर याचं उत्तर आहे पहिल्यात दुकानदार येईल, हा दिसतोय तुम्हाला. दुसऱ्यामध्ये बिनचूक, तिसऱ्यामध्ये शेजारी पाजारी आणि वटवट. त्यानंतर पुढे वाक्यप्रचार आहेत. पहिला आहे तगादा लावणे. 2च वाक्यप्रचार सांगितलेला आहे. तुम्ही 4च्या 4 लिहा. अर्थ सांगून, काही वेळेस आपल्याला अर्थ माहित नसेल तरी तुम्ही वाक्यात उपयोग करा, मार्क भेटतात. तगादा लावणे, एखाद्या गोष्टीसाठी सतत मागे लागणे. मला शाळेत सहलीला जाण्यासाठी आईवडिलांनी त्याची फीस भरावी म्हणून मी आईवडिलांकडे तगादा लावला. अचंबित होणे, अचंबित होणे याचा अर्थ असतो आश्चर्यचकित होणे. वडील अचानक गावाहून घरी आल्यानंतर मी अचंबित झालो. कान देऊन ऐकणे, लक्षपूर्वक ऐकणे.
विशाल सरांचे यूट्यूबवरचे लेक्चर मी कान देऊन ऐकत आहे. कंठस्थान घालणे, ठार मारणे. भारताच्या सीमेवर हल्ला करणारे जे काही दहशतवादी आहेत, त्यांना आपले सैनिक हे कंठस्थान घालत आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला त्याची उत्तरं सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगत आहे. व्हिडिओ बनवण्यासाठी भरपूर वेळ लागतो, भरपूर मेहनत घ्यावी लागते. तर लाईक नक्की करत चला. लाईक करण्यात कंजूसी करू नका. या ठिकाणी तुम्हाला सर्व ऑनलाईन लेक्चर देखील भेटणार आहेत. भाषा सौंदर्य शब्दसंपत्तीमध्ये बघा, खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. महिन्यातून प्रकाशित होणारे काय असतं? तर मासिक. म्हणून त्याला आपण महिन्यातून मासिक म्हणजे महिना आपण बोलतो. केलेले उपकार जाणणारा, त्याचं उत्तर येईल कृतज्ञ. त्यानंतर याचे समानार्थी शब्द वाटचं समानार्थी शब्द पथ किंवा मार्ग, हे त्याचे दोन पर्यायी शब्द आहेत. शक्ती, ताकद किंवा सामर्थ्य. समर्थ तुम्हाला माहिती आहे, स्वामी समर्थ आपल्या सोबत आहेत, काळजी करू नका, आपल्याला चांगले मार्क भेटतील. तर एक लाईक होऊ द्या. तिसरा जो प्रश्न आहे, विरुद्धार्थी शब्द दुमत. तर याचा विरुद्धार्थी शब्द एकमत, नापीक, सुपीक. त्यानंतर पुढे एक शब्द दिलेला आहे आपल्याला अत्यंत सोपा. याच्यापासून आपल्याला दोन शब्द तयार करायचे आहेत. बालपण इथे सांगितलेलं आहे, बाल आणि पण हे शब्द वळगून आपल्याला दुसरे शब्द तयार करायचे, म्हणजे हे सोडून. तर याच्यात काय होईल बघा, बा आणि न म्हणजे बाण होईल, हा एक शब्द. त्यानंतर बाप, बाप, दोन शब्द आपले झाले. आणखीन तुम्ही एखादा ऑप्शन साठी बनवून ठेवा. जसं इथे प आणि ल ला जोडलं तर पल, म्हणजे एखादा चुकला तर. दोन सांगितले, दोन नका बनवू, एखादा जास्त बनवा. आणि तुम्हाला अचूक शब्द ओळखायचा आहे. 4 शब्द आहेत, त्याच्यातलं करेक्ट उत्तर ओळखायचं आहे. कोणतेही 4 शब्द सोडवायचे, 6चे 6 सोडून टाका. तर याच्यामध्ये करेक्ट जे उत्तर आहे ते आहे आधुनिक. दुसऱ्यामध्ये आहे दीपावलीची, दीची वेलांटी कुठली असते? तर पहिली असते. तर पहिली वेलांटीमध्ये दीपावली. परीक्षा आपण देतोय, तर बोर्डाची परीक्षा नेहमी शब्द वापरतो परीक्षा. याच्यामध्ये पण मी तुम्हाला एक ट्रिक सांगेल जी तुम्हाला भरपूर फायदेशीर ठरेल. निर्जीव मध्ये कुठला? तर पहिली वेलांटी असते. पहिली वेलांटी असणारे किती शब्द? 2. तर निर्जीव हा इथे. हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत, हार्दिक शब्द इथे. त्यानंतर पुरस्कार, पुरस्कार शब्द देखील आपण भरपूर वापरतो. तर प चा पहिला उकार आहे. पहिला उकार असणारे शब्द किती आहेत? तर 2 आहेत. त्याच्यामधला आता आपल्याला करेक्ट आन्सर शोधायचा आहे. तर हा तर चुकीचा दिसतोय, हाच बरोबर आहे. तर याच्यामध्ये काही वेळेस जर तुम्हाला कळलं नाही कुठला बरोबर आहे कुठला रॉंग आहे, तर तुम्ही सरळ शब्द वाचला दीपावली तर डायरेक्ट लिहायचा प्रयत्न करा. ते ऑटोमॅटिक आपल्या हाताला जी सवय असते शब्द लिहायची, त्याच्यातून उत्तर हे बरोबर येऊन जातं. ही ट्रिक्स वापरा. विरामचिन्ह आहेत, याचे नाव ओळखायचे आहेत तुम्हाला. हा प्रश्नचिन्ह आहे, याचं माहिती आहे प्रश्नचिन्ह, आणि हे उद्गारवाचक चिन्ह म्हणजे उद्गार चिन्ह. त्यानंतर इथे पारिभाषिक शब्द आहेत. ड्रामा म्हणजे काय असतो? नाटक. टॅक्स म्हणजे कर. अत्यंत सोपे सोपे प्रश्न आहेत. पुढे आपण बघणार आहोत पत्रलेखन, त्याचप्रमाणे सारांश लेखन. पत्रलेखन मी तुम्हाला रेफर करेल की सारांश लेखनच लिहा, तुम्हाला चांगले मार्क भेटतील. आता याच्यातला जो ई भाग आहे म्हणजे अपठित जो गद्य आहे तुम्हाला दिलेला आहे, त्याच्यातला पॅराग्राफ तुम्हाला सारांश करायचा आहे. सारांश लेखन म्हणजे छोटा करायचा आहे. म्हणजे जसं तुम्ही एखादी पिक्चर बघून आलात तर तो पिक्चर 3 तासाचा असतो, 3.5 तासाचा. तर तुम्ही तुमच्या मित्राला 3 मिनिटात सांगता, त्याला म्हणतात सारांश लेखन. तर तसंच तुम्हाला त्या जो काही उत्तर आहे समजा त्याला 1/3 करावा लागतो. म्हणजे 10 ओळी जर असतील तर त्याला 3 ओळी करायच्या. जेवढं तुम्ही छोटं लिहिताल पण पूर्ण कव्हर झाली पाहिजे स्टोरी, तेवढं तुम्हाला चांगले मार्क मिळतील. तर हा तुम्ही पत्रलेखनच्या झंझटीत न भरता हा प्रश्न लिहिला तर चांगले मार्क मिळतील. पत्रलेखन आता इथे तुम्हाला दिलेलं आहे. वाचा आणि प्रगल्भ हा अजय पुस्तकालय, शिवाजीनगर, औरंगाबाद. हे पत्रलेखन कसं करायचं याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर बघा, सुरुवातीला इथे आपल्याला दिनांक लिहायचा आहे, प्रति लिहून कॉमा. समोरच्याचा इथे आपल्याला पत्ता लिहायचा आहे विथ ईमेल ॲड्रेस. ईमेल ॲड्रेस तिथं दिला असेल तर लिहा, नसेल दिला तर आपल्या मनाने लिहा. विषय लिहायचा आहे. विषय लिहिताना तुम्हाला जे काही लिहायचं लिहू शकता, परंतु इथे शब्द बाबत हा शब्द येणं गरजेचं आहे. त्यानंतर माननीय महोदय इथं लिहायचंय आणि तुमच्या पत्राला सुरुवात करायची आहे. आता ही मागणी पत्र असल्यामुळे तुम्हाला तुमच्या 4-5 पुस्तकांची नावं लिहा, लेखकांची नावं लिहा.
माहीत नसतील तर तुम्ही स्वतः क्रिएट करा आणि लिहून टाका. परंतु 4-5 मला वाटतं लेखक आणि त्यांची पुस्तकांची नावं पाठ करून ठेवा. बटाट्याची चाळ ही कॉमन आहे, पु. ल. देशपांडेचं. असे पाठ करून ठेवा तुम्ही. इथे सुरुवातीला तुम्हाला मागणीमध्ये कंटेंट काय तुमची ओळख लिहायची, शाळा वगैरे, तुमचा ॲड्रेस आणि तुमचं नाव. आणि शेवटी तुम्हाला दिलेल्या यादीप्रमाणे आम्हाला पुस्तके लवकरात लवकर पाठवीत ही विनंती, एवढंच. कळावे हा शब्द लिहून तुम्हाला तुमचा इथे ॲड्रेस लिहायचा आहे. ॲड्रेसचा फॉर्मॅट पूर्वी वेगळा होता, आता वेगळा आहे. तुमच्या कंटेंट नाही तर तुमचा फॉर्मॅट कसा आहे त्याला जास्त पत्रलेखनमध्ये मार्क दिले जातात. तर त्यामुळे तुम्ही पत्रलेखन किंवा सारांश लेखन याच्यापेक्षा दोन्हीला एकच सोडवा. त्यानंतर तुम्हाला पुढचा जो प्रश्न आहे हा 10 गुणांसाठी आहे. याच्यामध्ये तुम्हाला जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन दिलेले असतात. तर जाहिरात लेखन हे कसं सोडवायचं हे तुम्हाला मी सांगतो. तर बघा इथे सांगितलेलं आहे, सुंदर हस्ताक्षर कार्यशाळे, माफक फी, स्थळ दिलेलं आहे, आयोजक दिलेले आहे आणि प्रवेश मर्यादित. या मुद्द्यांचा वापर करून जाहिरात लेखन आपल्याला बनवायचं आहे. तर बघा इथे विषयाचं नाव आपल्याला सर्वप्रथम लिहायचं आहे. त्यानंतर आपल्या विषयातील काही स्पष्ट मुद्दे आपल्या मनाने लिहायचे आहेत. कमीत कमी 4 किंवा 5 लिहिले पाहिजेत. त्यानंतर या ठिकाणी तुमचं जे काही स्थळ असेल त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. सोलापूर शहरात पहिल्यांदाच, आमची सेवा ही घरपोच. काही तुम्ही जे काय तुमचं कंटेंट बनवतात त्या संदर्भात जाहिरात तुम्ही बनवू शकता. त्यानंतर इथे तुमचा कालावधी, तुमची काही आकर्षक वैशिष्ट्य असतील, स्थळ असेल आणि शेवटी तुम्हाला इथे संपर्क लिहिणं गरजेचं आहे. संपर्क लिहून तुम्ही तुमचं इथे पत्ता लिहायचा आहे, दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे तुमचा नंबर, अशा प्रकारच्याच फॉर्मॅटमध्ये लिहा. ईमेल, तुम्हाला जो काही ईमेल असेल तुमचा वैयक्तिक ईमेल नाही लिहिला तरी चालेल. असं abcd.@gmail.com असं काही जरी लिहिलं तरी चालेल. हे जाहिरात लेखनमध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. तर बातमी लेखन तुम्हाला दिलेलं आहे इथे. विषय नवराष्ट्र विद्यालय शिरवळ, या विद्यालयात शिक्षक दिन साजरा. तर सर्वप्रथम बातमी तुम्ही पेपरात वाचत असताल, हेडिंग असते, ते हेडिंग बनवायचे आहे. हेडिंगला मार्क आहेत. हेडिंग तुम्ही इथं लिहिताल की नवराष्ट्र विद्यालयात शिक्षक दिन साजरा. इथे लिहिल्यानंतर हेडिंग इथे लिहायचं आहे दिनांक, तुमच्या मनाने लिहू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला त्याचं स्थळ लिहायचं शिरवळ आणि या ठिकाणी तुम्हाला तुमची बातमी सुरुवात करायची आहे की शिक्षक दिनानिमित्त कोण प्रमुख पाहुणे आले होते, त्या दिवशी काय गोष्टी झालेल्या आहेत, अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर याचाच पुढे प्रश्न असतो कथालेखन. कथालेखन जर तुम्ही ते 2 सोडवले असतील तर हा ऑप्शनल प्रश्न आहे. त्या 2 मध्ये जर एखादा तुम्हाला जमत नसेल, कथालेखनमध्ये तुम्ही ह्या मुद्द्यांचा वापर करून ती कथा तयार करायची आहे. प्रसंग लेखन शेवटचा जो प्रश्न आहे 8 मार्काला. प्रसंग लेखन आत्मकथन आणि वैचारिक आहे. तर मला वाटतं वैचारिक हा निबंधासारखा आहे. हाच तुम्ही अटेंड केला पाहिजे. याच्यात चांगले मार्क मिळू शकतात तुम्हाला. जवळपास हा तुम्हाला 8 गुणांचा प्रश्न आहे. एकच सोडवायचा आहे 3 पैकी. तर इथे जो विषय दिलेला आहे भारत माझा देश, तर याच्या संदर्भात तुम्हाला भाष्य करायचं, तुमचे स्वतःचे विचार मांडायचे आहेत. विचार मांडताना तुम्ही जर म्हणी, काव्य सौंदर्य, ओळ्या, स्लोगन, घोषवाक्य, वाक्यप्रचार याचा जर वापर केला तर जास्त आकर्षक उत्तर ते होतं. मराठी विषयामध्ये मी 10वीत जो टॉप केलता त्याच्यामध्ये आम्हाला निबंध लेखन हा 15 गुणांचा होता. त्यावेळेस सागराचे आत्मवृत्त हा निबंध मी लिहिला होता. त्याच्यामध्ये मला चांगले मार्क मिळालेले असावेत, कारण मराठीत मला 90+ मार्क होते 100 पैकी. त्याचं कारण एकमेव म्हणजे सागराचे आत्मवृत्त या ठिकाणी मी भरपूर काही कविता वापरल्या होत्या. जे काही आपल्याकडे डेटा असतो त्याला ॲनलाइज करा. जसं मी त्या ठिकाणी वापरलं होतं वाक्य, बलसागर भारत हो हो, आणि सागर स्वतःहून बोलतोय असं सांगतो आणि त्याच्यात थोडंसं एक्सप्लेनेशन पण मी केलं होतं. त्यानंतर आम्हाला 6वीत एक कविता होती, त्या कवितेचा देखील मी ते वापर केला होता. जसं घननीळ सागराचा घननाद येत कानी, गोमती दिशा दिशांत लहरीमधील गाणी, चौपेर सूर्य ज्वाला वारा अबोल शांत, ते गगनी फिरे पक्षी निवांत. कुसुमाग्रांची ही कविता मी तिथे वापरली होती. असे भरपूर काही घोषवाक्य, कविता, पंक्त्या वापरल्या होत्या. त्यामुळे मला चांगले मार्क मिळालेले असावेत. मला हा वैचारिक जे लेखन आहे तो प्रश्न अटेंड करून निबंधासारखं लिहायचा आहे. तुम्हाला चांगले गुण भेटतील. जसं इथे भारत माझा देश आहे, याच्यात तुम्हाला आपल्या भारताचं महत्त्व एक्सप्लेन करायचं आहे. भारत देश हा का महान आहे ते लिहायचं आहे. भारतात विविध धर्माचे लोक राहतात. भारतात कुठल्या समस्या आहेत, भारत हा विकसित आहे, विकसित पदावर कशा प्रकारे
जातो आहे तो प्रगतीपथावर. त्यानंतर भारतात स्त्री पुरुषाबद्दल व्याख्या कशा आहेत, जसं तुम्ही इथे एक वाक्य बनवू शकतात, स्त्री पुरुष समान त्यामुळेच माझा भारत देश महान. असे यमक जुळणारे वाक्य बनवून त्याच्यावर एक्सप्लेनेशन करणं तुम्हाला अति चांगलं होईल. याच्यात राष्ट्रगीतचा उपयोग करू शकतात. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, याला तुम्ही एक्सप्लेन करू शकता. तुमची वैचारिक गुणवत्ता कशी आहे, तुमच्याकडे डेटा किती आहे त्याचा वापर करू शकतात. पॅरेग्राफचा वापर करू शकतात जर तुम्हाला काही येत नसेल. परंतु हा प्रश्न जास्तीत जास्त लिहायचा प्रयत्न करा. याच्यात मार्क तुम्हाला काही ना काही भेटतीलच. चांगलं लेखन असेल तर 7 पर्यंत मार्क भेटतात, हे लक्षात ठेवा. आता एखाद्या विद्यार्थ्याला जर कमी मार्क पडत असतील 30-32 पर्यंत आणि त्याला पास करायचं असेल, तर जो शिक्षक असतो पेपर चेक करणारा, आता जे काही आम्हाला अनुभव आहेत पेपर चेक करण्याचे वगैरे, त्याच्यामधून मी तुम्हाला सांगतो, त्याला पास जर करायचं असेल, त्याला मार्क वाढवण्याची काही संधी पाहिजे, तर अशा प्रश्नांमध्ये ते मार्क वाढवून देतात आणि त्या मुलाला सहज पास होत होतो. त्यामुळे कुठेतरी त्या कंटेंट डेटा काहीतरी लिहिलेला असावा, त्यामुळे त्यांना वाढवण्याची देखील परमिशन भेटते. तर त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही अटेंड करा. याच्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पाठांतर नाही, काही नाही. तुम्ही जे काही तुमच्याकडे डेटा आहे, प्रत्येकाचं उत्तर वेगळं असू शकतं, प्रत्येकाची व्याख्या वेगळी असू शकते. जे काही मनी वापरताल त्याला पेन्सिलने हायलाइट करा, फोकस करा, म्हणजे त्या उत्तर चेक करणाऱ्याचं लक्ष गेलं पाहिजे. तर अशा प्रकारे मी मराठी प्रश्नपत्रिका कशी सोडवायची हे सांगितलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तुम्हाला काय अडचणी असतील कुठल्या प्रश्नासंदर्भात नक्की कमेंट करा. येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण सर्व बोर्डाच्या प्रश्नपत्रिका बघणार आहोत. मराठीचे आणखीन IMP प्रश्न कुठले असतील, काय असतील याची PDF व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि फटाफट ओपन करा. परत भेटूयात एका नवीन अपडेट्ससोबत. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.